नेपाळमधल्या महाप्रलयाची जी दृश्य आहेत ती फार भयंकर आहेत आणि कालपासून ज्यांनी ही दृश्य पाहिली असतील मोबाईलवरती टेलिव्हिजनवरती त्यांना लक्षात आलं असेल की ज्या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण बोलतोय, ज्या क्लायमेट चेंजबद्दल आपण बोलतोय, ते संकट आपल्या दारावरती असं शांतपणे टकटक करून येणार नाही आहे. ते आलं तर अशा पद्धतीनं आदळतं आपल्या आयुष्यामध्ये आणि तेच आपण सध्या नेपाळमध्ये अनुभवतो आहे. जे नेपाळमध्ये घडलेलं आहे ते केवळ नेपाळपुरतं पण मर्यादित राहत नाहीच. अर्थात भौगोलिक स्थान हिमालयाचं असं आहे की ज्यामुळं हा प्रश्न जो आहे तो साहजिकच इतर सगळ्या देशांचा आहे, तो आपलाही आहे, तो भारताचाही आहे. आणि भयानक अशा पद्धतीची दृश्य आहेत. फ्लॅश फ्लड असं त्याला म्हटलं जात आहे. तो प्रकार नेमका काय आहे? 1,000पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्याचं म्हटलं जातं आहे. BBC च्या बातम्यांमध्ये जो अधिकृत आकडा आहे त्याच्यानुसार भारतातले 130 जण त्याच्यामध्ये बेपत्ता आहेत. अजून म्हणजे इतर देशांचे सुद्धा बरेच नागरिक त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. पुन्हा कैलास मानसरोवर यात्रा असल्यामुळं पर्यटकांसाठी सुद्धा ते फार महत्त्वाचं ठिकाण. चीन ज्या तिबेटला कंट्रोल करतं त्या सीमेवरचा हा सगळा भाग आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेबद्दलची एक सविस्तर चर्चा, हे नेमकं घडलंय ते काय आहे, त्याचा परिणाम काय आहे आणि भविष्याच्या दृष्टीनं मग हिमालय जो आहे तो असा किती आपल्याला संकट घेऊन येणार आहे, या सगळ्याची चर्चा जरा सविस्तरपणे करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर अतुल देऊळगावकर सर आहेत. सर, वारंवार आपण या धोक्यांबद्दल बोलत असतो, त्यामुळं त्या सगळ्याची चर्चा तर आपण करूच, पण ही कालची जी घटना आहे, तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ पाहिले, दृश्य पाहिले, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि या घटनेबद्दल आत्तापर्यंत तुम्हाला काय काय समजू शकलेलं आहे? लेटेस्ट डिटेल्स काय आहेत? त्याआधी एक डिस्क्लेमर देतो. मी पर्यावरण तज्ज्ञ पण नाही आणि डॉक्टर पण नाही प्रशांत. आपण सगळेजण संवादक आहोत. ओके. कोण कोणत्या क्षेत्रातलं वाचतं आणि कोण काय म्हणतं वगैरे. बर बर. ओके. तर कालपासून नेपाळमधलं पाहतोय, ऐकतोय, वाचतोय. अ, आपत्ती डिझास्टरपेक्षा प्रपात म्हणजे काय? म्हणजे एक चेन रिॲक्शन डिझास्टर्सची जी आपण बघतोय त्यातला हा एक भाग आहे. म्हणजे क्षणार्धात हो. नदीची पातळी 27 फूट ते 30 फुटानं वाढल्यानं काय होणार आहे? 27 ते 30 फूट, बापरे! हां. हां. त्यामुळे इमारती, वाहनं, पूल आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन सगळं काही क्षणार्धात नेस्तनाबूत झालं. पण बर. पाण्याबद्दल हेच सांगितलं जातं, वॉटर इज हायली एक्सप्लोजिव्ह. हम्म. आपल्याला समजत नाही. पाणी हे विलक्षण स्फोटक आहे आणि ते इथं दिसतं. आणि सुरुवातीला तू जे म्हणालास, हवामान बदल हे भविष्य नाही. बरोबर. सध्या आपण वर्तमानात कसं वागतोय यावर आपलं भविष्य ठरणार आहे. ते आपण हवामान बदलाच्या काळात आलो हे बघून आपण आत्ता जे काही दिसतंय ना, हो. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिकातले लोक हैराण आहेत. त्यांचे नातेवाईक तिथं आहेत. अजूनही नक्की अंदाज सांगता येतच नाहीये. हम्म. आत्तापर्यंत मला वाटतं 201 प्रेत सापडलेली आहेत आणि हो. 1000 ते 2000 बेपत्ता आहेत असं म्हटलं जातं. त्यांचा शोध घेणं चाललंय. सगळ्या जगातनं तिथं मदत येते. रेड क्रॉस मदतीला लागलेलं आहे. चिखलात झालंय असं, की त्या नदीमध्ये जी काही नदी उसळली गेली आहे त्यामुळे चिखल हम्म. 10-10 फूट चिखल आहे. जे आपण कोसी नदी केरळमध्ये बरोबर. पाहिलं होतं. हम्म. वायनाडमध्ये पाहिलं होतं. हां. हो. तर हे आपल्याला ही दृश्य गेल्या 6 वर्षात वारंवार ठिकठिकाणी भारतीय उपखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हम्म. तर हे इतकं भयंकर आहे, की लोकांना समजतच नाहीये, की क्षणार्धात काय झालेलं आहे. मग ओके. सुरुवातीला वाटलं हा भूकंप आहे का काय? कारण हो. रिश्टर स्केलवर 4.4 असं नोंदलं गेलेलं आहे. बर. पण त्याचं कारण असं नंतर जे वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत, की हा पूर नेमका हे काय झालं? हा प्रपात का आला? हम्म. तर काही शास्त्रज्ञ असं सांगतायत, की 5 किलोमीटर उंचीवरनं, बर. हिमालयातल्या 5 किलोमीटर उंचीवरनं एक कडा कोसळला आणि तो खाली आला जवळ-जवळ 3 किलोमीटर आणि बर. तो नदीत पडला. आणि मग बर. हिमकडा आणि खडक एकत्र मिळून ते वाहायला लागले आणि नदीमध्ये आले. आता हम्म. एवढा मोठा कोसळल्यानंतर काय होतं हे सांगण्यासाठी मी पूर्वीचं 2023चं उदाहरण सांगतो. हां. 2023 साली उत्तर ध्रुवामध्ये हम्म. अशी घटना घडली होती, की बर. 1.25 किलोमीटर उंचीचा
हं. एक महाकाय हिमशिखर कोसळलं उत्तर बरं. ध्रुवाच्या आर्क्टिक समुद्रामध्ये, हं. तर 200 मीटर उंचीच्या लाटा पसरल्या होत्या. तिला त्सुनामीच म्हटलं गेलेलं आहे. आणि बरं. त्यामुळे पूर्ण पृथ्वीभर हं. सलग 8 दिवस 2 ते 3 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला होता. बरं. त्यामुळे आपण ह्यानं काय होतं याचा अजून आपल्याला अंदाजच नाहीये, की पृथ्वीवरच्या ह्या सगळ्या बदलामुळे, हवामान बदलामुळे नेमकं काय होणार आहे, ते आत्ता सगळं आपल्याला तिथं बघायला मिळतंय. बरोबर. आणि नेपाळच्या मदतीला सगळे भारत पण येतंय, चीन पण मदत करतंय. हे सगळेजण मिळून आत्ता सुटका, त्यानंतर त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन करायला लागणार आहे, रोगराई पसरू नये म्हणून त्यांना काम करायला लागणार आहे. आणि हे सगळं होत असतानाच कारणमीमांसाही समजून घेतली जाते, की हे नेमकं का झालं? बरोबर. पण तर आत्ता हां. म्हणजे आता म्हणजे ज्या पद्धतीनं सगळी भौगोलिक रचना आहे, ज्या नद्यांमध्ये हे सगळं घडलेलं आहे, कोसी नंतर पुन्हा आपल्याकडं पण येते, बिहारमध्ये आल्यानंतर तिला गंडक म्हटलं जातं आणि मग नंतर पुन्हा ती अ, गंगेमध्ये पण मिळते. तर हा जो सगळा पुन्हा म्हणजे काय त्याला म्हणूयात, एक प्रलय प्रलय आहे, लोट. त्याचे हो. परिणाम आपल्याकडं पण जाणवणार का? काल एक बातमी अशी पण आली होती की गृहमंत्रालयानं तातडीनं बिहारच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलेलं आहे. तर त्या दृष्टीनं भारत या सगळ्याच्या अँगलनं कसा म्हणजे बघतो या सगळ्याकडे? अ, हे तर नेहमीच आहे. कोसी ही आपल्यासाठी अश्रू आणणारी नदीच आहे आणि ती परत बऱ्याच वेळेला ती तिचं पात्र पण बदलते. त्यामुळे बिहारमध्ये उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये ती खूप हालच करते लोकांचे. हं. अजूनपर्यंत तरी अ, तसा धोका वाटलेला नाही. पण हं. दोन्ही राज्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारला रेड अलर्ट दिलेला आहे. म्हणजे सुटका तातडीनं करता यावी. नदीच्या किनाऱ्यावरच्या लोकांना कसं सुटका करता येईल या दृष्टीनं चाललंय. पण अजून तरी आपल्याला तेवढा अ, लोंढा पाण्याचा काही आलेला नाहीये. ओके. पण जर पुढं ही ॲक्टिव्हिटी, ही प्रक्रिया अजून चालू राहिली, तर कदाचित आपल्याला तो धोका येऊ शकतो. कारण भूतकाळामध्ये पूर्वी काही वर्षामध्ये पण नेपाळ आणि भारतामध्ये यावरून वादही झालेले आहेत, की कोसी नदीचं व्यवस्थापन नेमकं कोण करतंय? आणि बरं. त्यामुळे पूर आला तर त्याला नेपाळ जबाबदार का भारत जबाबदार? हे नदीच्या वरच्या भागातले आणि खालच्या भागातले यांच्यामध्ये सतत वाद होतच असतात. पण एकंदरीत आपल्याला ते भोगावं लागतं. ओके. पण म्हणजे आता नेपाळमध्ये आपण बघतोय की अशा पद्धतीच्या नैसर्गिक आपत्ती याच्या आधी सुद्धा फार मोठ्या येऊन गेलेल्या आहेत. 2015चा एक फार मोठा भूकंप पण होता. तर या पार्श्वभूमीवरती हिमालय हा इतका नैसर्गिक संकटांच्या दृष्टीनं धोकादायक बनत चाललेला आहे का? त्या दृष्टीनं म्हणजे पहिली चिंता आपली काय असली पाहिजे पर्यावरणीय अँगलमधून? हिमालयला तिसरा ध्रुव म्हणतात. म्हणजे दक्षिण बरं. ध्रुव, उत्तर ध्रुव आणि हिमालय हा तिसरा ध्रुव. 3,500 किलोमीटर पसरलेला हा पर्वत आहे, ज्याच्याकडे जगानं दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे. बरं. पण काठमांडूमध्ये एक इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट नावाची संयुक्त राष्ट्र संघाची संस्था आहे. आणि ती हिमालयाच्या संबंधित 8 देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये ओके. अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, भारत, चीन, पाकिस्तान, अ, त्यानंतर म्यानमार या सगळ्या देशांना एकत्र आणलं जातं. कारण आपण हे बघितलं पाहिजे, की जगातील प्रमुख खूप मोठ्या 10 नद्या, अमुदर्या, ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, हं. इरावती, मेकॉंग, साल्विन, यांगसे, तारीम आणि पीत या नद्या तिथून उगम पावतात. आणि ओके. 50,000 ते 52,000 हिमनद्या हिमालयातनं मिळतात. म्हणून तर त्याचं जे मान आहे, की आपण बरोबर. हिमालय, हिमाचा पूर्ण आलय असणारं आणि त्यावर साधारणपणे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष 400 कोटी लोकांचं जीवन अवलंबून आहे. 200 कोटी लोकांची गुजराण हिमालयावर होत असते. असं बरं. पाहून याला आपण सांभाळलं पाहिजे. याला जगातले एक खूप मोठे पर्यावरण अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर पार्थ दासगुप्ता जे केम्ब्रिजमध्ये आहेत, ते असं म्हणतात, की जगातल्या कॉमन्सना सांभाळणार हं. कोण? म्हणजे जसं आपण म्हणतो माझं घर मी सांभाळतो, पण गल्लीचा सांभाळ कोणी करायचा, कॉलनीचा? ती माझी जबाबदारी नाहीये का? का ती बरोबर. कोणाचीच जबाबदारी नाहीये? हं. मग हिमालय, 2 ध्रुव, महासागर किंवा Amazon सारखं जंगल यांना वाचवण्यासाठी जगानं एकत्र येणं आवश्यकच आहे. हे सहकार्य, हे शतक हे परस्पर अवलंबनाचं शतक आहे. हे लक्षात घेऊन आपण जर आलो,
तर तिथं वृक्षतोड होऊ नये. त्यानंतर तिथं आपल्याला हिमालय राखण्यासाठी म्हणजे हिमालयाचं संवर्धन करण्यासाठी नेमकं काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. पण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये, हवामान बदल आणि तापमान वाढीमध्ये 2012 साली पहिल्यांदा जगाला धोक्यांची घंटा वाटली होती. कारण श्रीनगरमध्ये तापमान 35 डिग्री गेलं होतं आणि तिथं बर पंखे आणि एसीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. तर 2012 साली ही बीबीसीने हेडलाईन केली होती. बर हम्म. तेव्हापासून हिमालयामधले बदल लक्षात येत आहेत, की हिमालयातल्या हिमनद्या खूप वेगानं वितळत आहेत. 1-1 किलोमीटर लांबीचे सरोवर तयार झालेले आहेत बर ग्लेशियर्सपासून हम्म. आणि हे पाणी वाहून येत आहे. त्या बाबतीतला अंदाज त्या काठमांडूतल्याच वैज्ञानिकांनी असा सांगलाय, की आता ज्या वेगानं हिमनद्या वितळत आहेत, हे हम्म. आपण जी चित्र बघतोय ते हिमनद्या वितळण्याचं आहे. इतक्या वितळण्याचं म्हणजे तिथं आता अ, गवत सुद्धा दिसायला लागलेलं आहे, जे पूर्वी कधी दिसत नव्हतं. तिथं बर मेंढ्या चरायला लोक घेऊन जातात. इतका आमूलाग्र बदल या भौगोलिक भागामध्ये जो घडतोय, ही एवढी मोठमोठी सरोवरं हम्म. हिमालयामध्ये तयार होत आहेत आणि ही सरोवरं फुटणं याला एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे, ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड. बर हे यामुळे आपल्याकडं पूर येत आहेत. 2021 साली उत्तराखंडमध्ये पूर आला आणि धौलीगंगाचा विद्युत प्रकल्प वाहून गेला. हो 2023 साली सिक्कीममध्ये असाच पूर आला आणि तिथला बर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट वाहून गेला. असाच प्रकार आता सध्या नेपाळमध्ये घडतोय. कारण हे जे सरोवर आहेत, हे सरोवर कोणत्या हा कालच्या ह्याच्याबद्दल आता वैज्ञानिक असं सांगतायत, हम्म. की 2च दिवसापूर्वी तिथलं एका ठिकाणचं ग्लेशियर पूर्णपणे म्हणजे बर्फ नष्ट झाला एका दिवसात बर तापमान वाढीमुळे. आणि त्याचा जो फोर्स आला, बर त्यामुळे ती नदी जे निघाली आणि ती फुटून खाली आली आणि त्यामुळं हा पूर आला. म्हणून त्याच्यामुळे भूकंपाचे धक्के बसले. आत्ता 2 तासापूर्वी एक याला नवीन अँगल दिलेला आहे नेपाळमधल्या तरुण मुलांनी. आणि बर ते असं म्हणतायत, की चीन तिबेटच्या भागामध्ये जे बांधकाम करतंय, त्या बांधकामुळे कोशी नदीला अडथळा येतोय. म्हणून तिथला वेग वाढतोय आणि त्यामुळे झालेलं आहे. याबद्दल संशोधन काय ते नक्कीच होईल पुढे. पण ओके आपण एक भाग नक्कीच लक्षात घेतला पाहिजे, की हिमालय तापतोय. हम्म. नको तेवढा तापतोय आणि हम्म. त्यामुळं 2100 साली खरं तर 2050 नंतर गंगेला आपल्याला जे पाणी बारमाही मिळतं ते मिळेल का नाही याविषयी शंका आहे. बर हम्म. हम्म. गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या जर प्रवाह कमी होत गेला तर आपलं कसं होणार हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. हम्म. आणि हम्म. त्यामुळे आपल्याला यातनं खूप शिकण्यासारखं आहे, की भारतामधील जे हिमालयाचे राज्य आहेत, तिथून तरी आपण वाचवायचा प्रयत्न करतो का? एक तिथून बरोबर थोडासा आपण वेगळा विचार करू. म्हणजे आपलं नियोजन कसं असायला पाहिजे या दृष्टीने हम्म. सांगतो. हा कावेरी ही 2 राज्यात आहे, हो तामिळनाडू आणि कर्नाटक. वारंवार रक्तरंजित भांडणं होतात. पण आपण नियोजन कावेरीचं खोरं म्हणून कधी करणार? बरोबर 21व्या आपण शतकात राज्याच्या सीमा हवामान बघतोय बदलाच्या काळामध्ये खोऱ्याचं व्यवस्थापन करा, राज्याचं नाही. तुम्ही त्याला भौगोलिक राजकीय सीमा घालून उपयोगाच्या नाहीयेत. खरंय तसंच नदीला जर नैसर्गिक रूपाने तुम्ही व्यवस्थापन केलं, त्याच पद्धतीने या हिमालयाचं व्यवस्थापन एकत्र मिळून आपण करूयात. तर आपण वाचू शकणार आहोत. हा या सगळ्याचा धडा आहे. आणि बरोबर हे आपण आत्ता या वर्तमानात बघत आपल्याला याच्याकडे पाहावं लागेल, की आपल्याला भविष्यात काय पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे. खरंय खरंय नाही आणि सुरुवातीला जे बातम्यामध्ये सांगितलं जात होतं की कदाचित भूकंप झाला आणि त्याच्यानंतर हे घडलेलं आहे त्याच्याबद्दल मगाशी तुम्ही जसं म्हणालात की अजूनही क्लॅरिटी नाही आहे नेमकं काय घडलेलं होतं पण जर विदाऊट भूकंप अशा पद्धतीनं गोष्टी घडल्या असतील तर याचा अर्थ जो हिमालय आपल्याला चित्रामध्ये असा शांत आणि सुंदर दिसतो त्याच्या आतमध्ये इतकी व्होलॅटिलिटी आहे इतकी संकटं आपण आतमध्ये कदाचित मनुष्याच्याच कृतीनं पेरून ठेवलेली आहेत पेरून ठेवलेली आहेत. पेरून हे ठेवली आहेत. हे बरोबर आहे. त्याच्यातनं दिसतंय म्हणजे हो, हो. नाही आधी आता जे आता त्याला ऑस्ट्रेलियातल्या सायंटिस्टनी आणि युरोपातल्या सायंटिस्टनी पण दुजोरा दिलेला आहे, की हिमकडा कोसळून त्यामुळे मोठा खडक, त्याला अॅव्हलॅन्च म्हणतात. म्हणजे बर्फात अ, लोट, महालोट तिथनं निघाला आणि तो जो वरून खाली कोसळला
किलोमीटर 2 किलोमीटर, आणि त्यामुळे जी कायनेटिक एनर्जी आली हो. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणून तो प्रपात आहे. बरोबर. आणि अशा घटना पुढं घडणार नाहीत हे कशावरून? कारण तापमान वाढीमुळं जर ग्लेशियर्स तयार होत आहेत, त्याच पद्धतीनं हिमकडे सुद्धा कोसळतायत. जसे हं, ते हं, 2 ध्रुवांमध्ये कोसळतायत. हं. आता दक्षिण ध्रुव 2040 साली बर्फमुक्त असेल, असं खात्रीनं सांगितलं जातंय. बापरे! हां. तसंच हिमालयामधला हा जो वेग आहे ना, त्याच्याबद्दल वैज्ञानिकांनी मोजून सांगितल्यानंतर काय करणार? राजकीय नेते काय करणार याबद्दल? हो, हो. व्यवस्थापक काय करणार? कारण याचा धोका किती जणांना आहे? बरोबर. आता वरच्या बाजूला चीन आहे म्हणून त्यांना कदाचित तो तेवढा धोका वाटत नसेल, पण बाकीच्या खालच्या बाजूच्या सगळ्या देशांची वाताहत यातनं होऊ शकते. तर हं. आधीचा जो मुद्दा आहे, की किती पद्धतीचे धोके यातनं निर्माण होत आहेत. प्रशांत, त्याबाबतीत एक सांगायचं तर 2012 साली दक्षिण हं. आशियातल्या पर्यावरण पत्रकारांची परिषद काठमांडूमध्ये घेतली होती. बरं. तेव्हा तिथल्या प्रमुख शास्त्रज्ञ आणि नेपाळमधले काही ज्येष्ठ पत्रकार, अ, आपले कुंदा दीक्षित वगैरे होते. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, की हिमालयात अजून एक आपत्ती येण्याची शक्यता आहे. ती बरं. अशी आहे, की हिमालय हा अतिशय ठिसूळ आणि अतिशय तरुण पर्वत आहे. आणि आपल्या भौगोलिक रचनेमुळे हं. उत्तरेकडे जो हा भारतखंड सरकतोय हळू-हळू, त्यामुळे हिमालयाची उंची वाढतीये. बरं. आणि हिमालयामध्ये भूकंप पण खूप मोठ्या प्रमाणात होतात. आपल्याकडे हं. उत्तर काशीला भूकंप वारंवार होत होते. नेपाळमध्ये झालेले आहेत. हे भूकंप अजूनही खूप मोठ्या रिश्टर स्केलवर होऊ शकतात. 8 ते 9 रिश्टर स्केलवर होऊ शकतात, असं भूगर्भशास्त्रज्ञांना वाटतं. तसा जर भूकंप झाला मध्य हं. भागामध्ये हं. आणि मग जर कडे कोसळले आणि हिमनद्या निघाल्या, तर ती हिमालयन त्सुनामी अनेक देशांसाठी काळरात्र ठरू शकते, असा इशारा 2012 साली त्यांनी देऊन ठेवलेला आहे. म्हणजे बरं. वैज्ञानिक वेळोवेळी काय-काय होईल ही शक्यता सांगतायत. हो. आपण त्याच्याकडे किती दुर्लक्ष करतोय? आणि बरोबर. दुसरी गोष्ट, वैज्ञानिक अपेक्षा करतायत त्यापेक्षा कैक वेगानं, म्हणजे ॲक्सेलरेटरवर पाय ठेवल्यासारखा हा हं. हवामानाचा बदल होतोय. त्यामुळे आपल्याला अनपेक्षित अशा एकानंतर एक घटना घडतायत. खरं. आता सलग 3 आपण घटना बघितल्या हो. ग्लेशियल लेक आउटबर्स्टच्या. तर हं. त्यानंतर तरी आपण त्याबद्दल काही विचार करून नियोजन करणार आहोत का? हा खरा पुढचा प्रश्न असतो. आपत्तीतनं आपण काय शहाणपण शिकणार आहोत? बरोबर. तो असा महत्त्वाचा प्रश्न त्यातला आहे. प्रश्न आहे. नाही आणि म्हणजे मगाशी तुम्ही जो उल्लेख केला, की किमान 8 देशांमध्ये हिमालयाची सगळी भूमी आहे. तर त्या दृष्टीनं सामूहिक प्रयत्न जे व्हायला पाहिजेत ते होत आहेत का? आंतरराष्ट्रीय स्तरावरती या सगळ्या संदर्भात काय पावलं नेमकी उचलली गेलेली आहेत? त्याच्याबद्दल थोडंसं आणि अजून काय-काय धोके त्याच्यातले आहेत? अ, फारच तोंड देखलं भेटतात लोकं. कारण शेवटी त्यात राजकारण आहे. या बरं. 8 देशांमधलं जे राजकारण आहे, त्यामध्ये हं. प्रामुख्यानं भारत आणि चीन आहे. हो. भारताचे शेजारी देशांशी संबंध कसे आहेत आपल्याला माहिती आहे. तर बरोबर. त्यामुळे कोणीच एकमेकांना सहकार्य करायला "मी का?" हां. असा, म्हणजे आपण बरोबर. ते आपल्या देशातही बघतो, राज्य कुठे एकमेकांना सहकार्य करतात. खरं आहे. सहकार्य करण्यासाठी तसं तत्वज्ञान, त्या पद्धतीचं एक उदारता हं. आणि लोकांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती लागते. ती राष्ट्रीय पातळीवर जशी लागते, तशी आंतरराष्ट्रीय पातळीवरही लागते. आपल्याकडे बरोबर. उदाहरण द्यायचं तर पंडित नेहरूंकडे ती होती. म्हणजे भारत अतिशय फाटका गरीब देश होता, पण जगामध्ये तेव्हा त्यांना का मानत होते? कारण जगातल्या सगळ्या नेत्यांना घेऊन जाण्याची क्षमता, आवाहन आणि तशी एक नैतिकता त्यांच्याकडे होती. हं. तसं म्हणजे हवामान बदलाबद्दल सांगतात असंच, की महामंदी, युद्ध, महायुद्ध याच्यापेक्षा ते कठीण आव्हान आहे. पण बरोबर. त्याला सामोरं जाण्यासाठी नेतृत्व कसं पाहिजे? अब्राहम लिंकन यांच्यासारखं त्यांनी वर्णभेद नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने तयारी केली, तशी तयारी लागते. तरच आपण या सगळ्या देशांना एकत्र करण्यासाठी काहीतरी खरं आहे. प्रोग्राम दिला पाहिजे. हां, कारण यामध्ये आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. आपण सगळ्यांना एकत्र येऊन ही ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करतायत, पण अधिकारी पातळीवर आणि किंवा राजकीय पातळीवर त्याला म्हणावं तसं
एकत्र काही यश येताना दिसत नाही. म्हणून हं. ह्या आपत्ती आपल्याला वारंवार भोगाव्या आणि पाहाव्या लागतात. बरं. मला एक प्रश्न जरा हे व्हिडिओ बघून हा पडला होता, ही बातमी ऐकून, की जसं आपल्याकडं बाकीच्या काही नैसर्गिक संकटांच्या बद्दल एक पूर्वसूचना दिली जाते, तसं समजा काही अनस्टेबल ग्लेसियर असतील, तर त्या आयडेंटिफाय करण्याचं काही मेकॅनिझम आहे का? किंवा त्याच्याबद्दल काय केलं जाऊ शकतं? कारण जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती कोसळणार असेल, तर ती आयडेंटिफाय होऊ शकते का त्याच्यात? काही बाबतीमध्ये तसे धोके म्हणजे सांगितलेलं आहे, की कोणते-कोणते ग्लेशियर्स हे सरोवर तयार झालेले आहेत, त्यांचा उतार किती आहे आणि ते कोणत्या बाजूने येऊ शकतील, याच्या काही वॉर्निंग्ज दिलेल्या आहेत. पण बरं. पहिला जो प्रश्न होता त्याबद्दल मी असं सांगतो, की हां. फ्लॅश फ्लड ही गेल्या 5 वर्षातली वाढलेली जी घटना आहे, म्हणजे आकस्मिक हां. क्षणार्धात बरं. म्हणजे अ, जर अर्ध्या तासामध्ये नदीची पातळी जर 30 फुटांनी वाढत असेल, तर त्याला का नाहीतर पूर हा येतोय, चक्रीवादळामुळे येतोय, तो कळतो त्याला येणार आहे, होणार आहे. बरोबर. पण हे पूर काही उंचीवरनं त्याच्यातनं काही कोसळण्यानं किंवा हां. एक अचानक पण बहुतेक सगळे हे या ग्लेशियर्स फुटण्यानं किंवा एखादा डोंगर कोसळल्यानं आपल्याकडे वायनाडला जे झालं होतं, की त्या ढगफुटी झाली, तिथं आपण वृक्षतोड करून ठेवली होती. त्यामुळे हो. अख्खी दरड कोसळली, माळीण कोसळल्यासारखं आणि सगळंच्या सगळं नदीमध्ये वाहून गेलं. हं, हं. याच्यामुळे म्हणजे ढगफुटी तरी आहे, एकदम 500 मिलीमीटर, 700 मिलीमीटर पाऊस पडला आणि अख्खच्या अख्खं सगळं पूर्ण टेकडीच निघून गेली. हे हं, या घटना ज्या वाढतायत फ्लॅश फ्लडच्या, हं. सतत म्हणजे गेल्या वर्षी अमेरिकेत झाला. असंच अर्ध्या तासामध्ये 9 मीटरनं पाण्याची पातळी नदीची वाढली होती. या घटना वारंवार होणार आहेत आणि त्यासाठी पण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, की अर्ली वॉर्निंग सिस्टम्स ह्या जगभर गेल्या पाहिजेत. बरोबर. नेपाळने परत आरोप केलाय, की चीननी ही वॉर्निंग 45 मिनिटं उशिरा दिली. बरं. हां. ती जर आधी दिली असती, तर काहीतरी प्रमाणात लोकांना हलवता आलं असतं. बरं. त्यामुळे अर्ली वॉर्निंग सिस्टम्स यामध्ये जमिनीवरच्या नोंदी, त्यानंतर त्या बर्फावरच्या नोंदी, पाण्याच्या प्रवाहाच्या नोंदी, अशा अनेक पद्धतीने ठेवल्या पाहिजेत आणि यासाठीही जगानं एकत्र आलं पाहिजे. जसं हवामान बदलाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी शास्त्रज्ञ एकत्र आलेले आहेत आणि इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज केलेलं आहे. आपली विश्वाची निर्मिती कशी झाली यासाठी आपण सन प्रोजेक्ट केलेला आहे. तसाच हो. हवामान बदलाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी सगळ्या जगानं एकत्र येऊन अब्जावधी रुपये जर तिथं ठेवले, तर असं संशोधन होऊ शकेल आणि आपल्याला अर्ली वॉर्निंग मिळू शकते. बरोबर. ही जी घटना घडलेली आहे, ती काय-काय संकेत देते आणि हा एक एक प्रकारे म्हणजे नमुना आपल्याला दिसलेला आहे का, की ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, ते आता म्हणजे आपल्या दारामध्ये आहे आणि ते काही आता भविष्यातली नाही आहे. तुम्ही जसं म्हणालात, की ती आता वर्तमानातली गोष्ट झालेली आहे. आणि दुसरं मला एक की म्हणजे ज्या पद्धतीचे वर्णन या फ्लॅश फ्लडचं केलं जातंय, तुम्ही सांगताय की 25-30 फूट इतक्या उंचीच्या नद्या तयार होतात, म्हणजे त्याच्यात पाणी प्रवाह वाहतोय. तर नॉर्मल महापूर, म्हणजे नॉर्मल नाही म्हटलं पाहिजे खरं तर तो, पण एरवीचा महापूर आणि या अशा पद्धतीच्या फ्लॅश फ्लडमधलं म्हणजे त्याची दाहकता याच्यात थोडा काय फरक असतो म्हणजे? खूपच फरक आहे. म्हणजे अगदी जमीन आसमानचा फरक आहे म्हटलं तरी. म्हणजे अतिवृष्टीमुळे येणारा महापूर हं. हा एक भाग झाला. ढगफुटीमुळे येणारा महापूर त्याच्यात थोडासा पुढचा भाग हां. करू. पण हा डोंगर कोसळल्यानं आणि त्यात परत हिमडोंगर कोसळल्यानं येणारा महापूर यामध्ये खूप फरक पडतो. हं. आणि त्यामुळे त्या आपत्तीची तीव्रता आणि दाहकता ही दोन्ही वाढते, जी हं. आत्ता आपल्याला बघायला मिळते. पण हं. हे 2020 नंतर किती प्रमाणात वाढलेलं आहे? हं. हं. आपण गेल्या वेळेला बोललो होतो, हं. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने दिल्लीच्या आपत्तीचं कॅलेंडर तयार केलेलं आहे. बरं. 365 दिवसात 2021 साली 300 दिवस भारतात कुठे ना कुठेतरी आपत्ती होती. ती वाढत 2025 साली 365 दिवसापैकी 332 दिवस कुठे ना कुठेतरी आपत्ती होती. हो. मग दुष्काळ आहे, चक्रीवादळ आहे, पूर आहे, सगळ्याच आपत्ती आपण धरू. हे हं. गृहीत आपण म्हणजे हे दूर नाहीये, आपण ते भोगत आहोत. पण तरी देखील
राजकीय नेत्यांना संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, हम्म. पत्रकारांसाठी हा मुख्य विषयच होत नाहीये. बरोबर, खरंय. त्यामुळं त्याची पब्लिक डिबेट नाहीये. खरंय. मग डिबेटच नसेल तर त्याचं डिझाईन कसं असणार, आपण याला सामोरं कसं जाणार आहोत ते. हम्म. कारण हा इतका दूरचा विषय आपण करून ठेवलेला आहे. याचं कारण आपली पत्रकारिता ही सगुण पत्रकारिता आहे. हा, म्हणजे राजकीय नेत्यांच्या खेळ्या, यांनी त्याला टोला मारला, त्यांनी त्याची खिल्ली उडवली, त्यांनी घणाघात केला, ही दृश्य पत्रकारिता. ही धावपेच अदृश्य पत्रकारिता आहे हास्यस्फोट. ना. खरंय. खरंय, ही खरंय. अदृश्य पत्रकारिता आहे. दिसत खरंय. नाहीये तुम्हाला. पण वायू प्रदूषण, 12 लाख लोक दरवर्षी भारतामध्ये मरतायत. हो. आणि या आपत्ती एकानंतर एक, यातनं किती आर्थिक नुकसान किती होतंय. हम्म. मग आपण आता सिक्कीमचा विसरून गेलो. उत्तराखंडमध्ये अजूनही आपल्याला याचं नुकसान दरवर्षी लाखो कोटींचं होतंय. कुठला जीडीपी आपला वाढणार आहे याच्यामध्ये. यामुळे हम्म. किती माणसं मरतायत, खरंय, किती खरंय. पिकं नष्ट होत आहेत, किती जनावर जातात. याचा एकत्र अभ्यास केला तर आपण त्यामध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायचा, गुंतवणूक करायचा विचार करू शकू. बरोबर. अन्यथा या आपत्तीतनं आपण काही शिकलोय असं म्हणता येणार नाही. आणि आपण ज्या सगुण पत्रकारितेबद्दल बोलतोय ती परत 5 वर्षाचा विचार करते, निवडणुकीचा. पण पृथ्वी ही 100-200 वर्षाचा विचार करते. त्यामुळे खरंय, खरंय. तुम्ही तिच्याशी जसं वागतात तशा त्याच्या रिटर्न गिफ्ट देतायत. मग अगदी. कधीतरी आपण म्हणतो पृथ्वी वाचवायची आहे, तर पृथ्वी आता असं म्हणतेय की तुम्ही स्वतःला वाचवा. माझं मी बघते काय करायचंय ते. आणि खरंय, म्हणून खरंय. अशा रिटर्न गिफ्ट येतात. खरंय. आणि पृथ्वीवर जे आपण काही करतोय त्याच्या या रिटर्न गिफ्ट आहे, त्यातली ही मोठी गिफ्ट होती. त्याचा कसा विचार करायचा हे आपल्याला खरंय. ठरवायला लागेल. हे अगदी विचार करण्यासारखं विधान आहे की निसर्ग तुम्हाला रिटर्न गिफ्ट देतोय, जे तुम्ही करताय त्याचीच तुम्ही एका अर्थानं फळं भोगताय. सर, दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याकडं अ, अनेक जे हिल स्टेट्स आहेत त्या ठिकाणी होणारे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यानंतर मोठमोठ्या तीर्थक्षेत्रांसाठी जी म्हणजे रस्ते बनवले जात आहेत, त्याला एक विकास म्हणून एक त्याचा जो गवगवा केला जातोय, त्याच्याबद्दलचे सुद्धा काही म्हणजे धोके, त्याच्यातल्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. तुम्ही कुठं नेमकं हे करताय याचा सुद्धा विचार करावा लागेल या निमित्तानं. ह्याचा विचार पूर्वीच केला गेलेला आहे. पंतप्रधानांनी जी समिती नेमली होती त्यांनी 2019 साली सर्वोच्च न्यायालयाला रिपोर्ट दिला होता की तुम्ही तातडीनं उत्तराखंड आणि हिमाचल मधले विकास प्रकल्प थांबवा. बर. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मिळून जवळजवळ 89 हायड्रॉलिक प्रोजेक्ट्स आहेत आणि 69 बोगदे आहेत. हे बोगदे सुद्धा ड्रिल करून खोदलेले नाहीयेत, ते सुरुंग लावून खोदलेले आहेत. तिथला खडक अतिशय ठिसूळ आहे. म्हणून 2 वर्षापूर्वी बोगद्यामध्ये आपले लोक हो. अडकले होते. हो. किंवा जे सातत्यानं आता आपत्ती प्रवण इतके झालेले आहेत, आपल्याला कल्पना नाही प्रशांत. उत्तराखंडमधनं गेल्या 5 वर्षात 11 लाख लोकांनी स्थलांतर केलंय. 11 लाख, जोशी बापरे. जोशी मठ हा 9 सेंटीमीटरनं खचलाय. हम्म. तिथला खडक ठिसूळ असल्यामुळे तिथले लोक जे काही भोगतायत, उत्तराखंडचे आता वेटर सगळीकडे लातूर पर्यंत तिथले वेटर यायला लागलेले आहेत आता. हम्म. 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 आणि ह्या सगळ्या दरवर्षी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये आपत्ती बघून 6 महिन्यापूर्वी एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी असं स्टेटमेंट केलं होतं की हे 2 राज्य नकाशावर तरी राहतील का. बापरे. हम्म. हम्म. मग असं असताना आपण अजूनही आपला विकासाचा नाद सोडत नाही. आणि अशा वेळेला जो प्रश्न विचारला पाहिजे पत्रकारांनी, आपल्या लोकप्रतिनिधींनी, की तुम्ही जेव्हा हा प्रकल्प केला तेव्हा तुम्ही त्याचे काही एस्टिमेट फायदे सांगितले होते की त्यामुळे इतकी वीज निर्मिती होईल. ते करताना इथल्या संभाव्य धोक्यांचा विचार तुम्ही का नाही केला. का नाही केलं. बरोबर. कसा केला आणि केला असेल तर. दरवेळेला उत्तराखंड मधल्या 2013 पासून आपण बघतोय केदारनाथची आपत्ती 2013ची आहे. त्यानंतर अशा कित्येक आपत्ती एकानंतर एक येत गेलेल्या आहेत. तुम्ही रस्ते तिथं जे केलेले आहेत, हो. काय रस्ते केलेत. तिथं भूस्खलन जवळजवळ दररोज होतंय प्रशांत. बापरे. काढून बघा तुम्ही. आणि हेच एक्झॅक्टली आपल्याकडेही होतंय. पश्चिम घाटामध्ये तुम्ही काही करू नका हेच माधवराव गाडगीळ यांनी सांगितलं होतं. बरोबर. बरोबर. आपण जिथं जिथं खाणी करतोय, सुरुंग लावतोय, ते मोठमोठे यंत्र आणून करतोय, त्यामुळे आणि त्यावर भर म्हणून
आपण वृक्ष नष्ट करतोय, त्यामुळे माती वाहून जाते. वृक्ष पाणी धरून ठेवतात, ते धरून ठेवू शकत नाहीत आणि म्हणून माती खडक सगळ्याच्या सगळं येतं. माळीण होते, त्यानंतर कुठली तरी आपत्ती येते. एक्झॅक्टली. त्या सगळ्या आपत्तींची शृंखला होते, कारण आपण आपत्ती पेरत चाललेलो आहोत. याबद्दल एक खूप महत्वाचं पुस्तक 2019 सालीच आलं होतं, फ्लर्टिंग विथ डिझास्टर्स. बर. छेडछाड करतोय हे आपण. अमेरिकेतल्या एका व्यवस्थापन तज्ज्ञांनी, जे युद्ध पण तज्ज्ञ होते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ होते, त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. आपले नेते हे डिझास्टरशी फ्लर्ट करत असतात, छेडछाड करत असतात. हम्म. आपल्याकडचे नेते काही त्याला अपवाद नाहीयेत, त्यामुळे आपण याच पद्धतीने रिसिव्हिंग एंडला आहोत. सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल. हिमालयाच्या म्हणजे या प्रलयानं जे धोके सांगितलेले आहेत, जे इशारे त्याच्यामध्ये दडलेले आहेत, ते आपण वेळीच समजून घेतले पाहिजेत. आणि प्रशांत, एकच मिनिट, मी तो शेवटचा सांगतो मुद्दाम. या हिमालयाकडनं एक पृथ्वी आयोग नावाचं अर्थ कमिशन स्थापन केलं 2019 साली. जगातल्या महत्वाच्या विविध वैज्ञानिक संस्थांनी एकत्र येऊन केलं. तर बर. त्यांनी काय विचार केला, म्हणजे त्यांचं स्टेटमेंट असं आहे, हम्म. पृथ्वी आयसीयू मध्ये आहे. बर. का आहे? तर माणसांचं तब्येत बघताना आपण काय बीपी बघतो, शुगर बघतो वगैरे, जे जे काही बघतो ते. तर पृथ्वीचे जे वरच्या सिस्टीम्स आहेत, इकोसिस्टीम्स, त्यामध्ये जलचक्र आहे, वायुचक्र आहे, बर्फाच्छादन आहे, बायोडायव्हर्सिटी आहे. या सगळ्यांची एक इलॅस्टिक लिमिट होती, लवचिकतेची. हम्म. ती ओलांडल्यामुळे पृथ्वी अत्यवस्थेत ती धोक्यात आलेली आहे. हे 2023 साली अर्थ कमिशननं, पृथ्वी आयोगानं सांगितलेलं आहे. वैज्ञानिक सगळे सांगत चाललेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, वेगवेगळ्या अभ्यास करून सांगतात आणि त्याचे हे आपल्याला वास्तव. आणि स्टीव्हन स्पिलबर्गनं असं म्हटलं होतं की बघा, आपण सायन्सला फिक्शन म्हणतो, पण प्रत्यक्ष हे फिक्शनपेक्षा अतिशय भयानक, महाभयंकर असणार आहे. ते आपण आता भोगतोय. खरंय खरंय. आणि पृथ्वी ICU मध्ये आहे हे विधान मला वाटतं की म्हणजे फारच चिंताजनक, चिंतनीय आणि आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करणार आहे. आपण आपल्या परीनं काहीतरी त्यासाठी योगदान आपल्या आपल्या पातळीवरती करत राहणं, प्रश्न विचारत राहणं, सरकारांना, बोलत राहणं. व्यवस्थांना, हे पण फार महत्त्वाचं काम आहे. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. हिमालयातल्या या महाप्रलयानं आपल्याला जे धोके सांगितलेले आहेत त्या सगळ्याची चर्चा करण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.